हा बच्चा बोल. एवढ्या रात्री कसं काय केलंस फोन? झोपली नाहीस का तू? शोना कशी झोपणार आहे मी? आय नो ना तूही जागा असशील. मला माहिती आहे तुला झोप येत नसेल ते, राईट? तुला झोप येत नाहीये मग मी कशी झोपणार आहे? आय एम वरीड अबाउट यू शोना. आय लव्ह यू फॉर दॅट. तुला माहिती बच्चा, तू जेवढा माझा विचार करतेस ना तेवढा इतर कोणी माझा विचार करत नाही. मला काय वाटतं, मला काय हवंय हे फक्त आणि फक्त तुलाच कळतं. बाकी कोणाला काही पडलेलीच नाहीये. आय नो, पण असं असूनही तू अजूनही तुझ्या बायकोचाच विचार करतोयस. आताही शनायासाठी त्या गुड फॉर नथिंगला सोडू की नको सोडू हाच विचार करत बसलायस ना? पण मग काय करू यार मी? अरे काय करू काय करू? मला मगाशीच म्हणाला होतास ना की तिच्या तोंडावर जाऊन डिवोर्स पेपर्स मारतो म्हणून. व्हॉट इज द प्रॉब्लेम? सॉरी. अरे स्टॉप थिंकिंग अबाउट हर. स्टार्ट थिंकिंग अबाउट अस नाउ, आवर फ्युचर. गॅरी आपण दोघं मिळून किती मस्त लाईफ जगू यार, किती एन्जॉय करू. गॅरी तू स्वतःचा विचार कर ना, तुला किती मोठं व्हायचंय, खूप काम करायचंय, अजून जीएम व्हायचंय तुला. आणि या सगळ्यात मीच तुझी हेल्प करू शकते, तुझी ती बायको नाही. ती फक्त तुझ्या पायात पडलेली बेडी आहे. शी इज जस्ट डेड वेट, ट्रस्ट मी. ती तुझा प्रोग्रेस नाही होऊ देणार. तू काय एवढा विचार करतोस? तू काढ तिला घराच्या बाहेर आणि नको एवढा घाबरूस यार. मी आहे ना तुझ्या सोबत. जस्ट टेल हर टू गेट आउट. एवढंच करायचंय तुला. प्लीज गॅरी, बी अ मॅन. आणि गॅरी एक गोष्ट लक्षात ठेव, यावेळेस जर तू मागे हटलास ना तर मी तुझ्या आयुष्यात नसेल. मग राहा तुझ्या त्या गुड फॉर नथिंग बायको सोबत टिपिकल काका बनून. सोना, दिस इज युअर लास्ट चान्स अँड आय मीन इट सिरियसली. बाय. सोना, दिस इज युअर लास्ट चान्स अँड आय मीन इट. मला माहितीये तुम्हाला मी जुन्या विचारांची वाटते. मला माहितीये मी त्या शनायासारखी काही मॉडर्न नाही, अशी होऊ पण नाही शकणार. पण मी तुमच्यासाठी प्रयत्न करीन. खरंच इतक्या दिवसांचा संसार आहे आपला, असं अर्ध्यात सोडून जाऊ नका हो. तुमच्याशिवाय आयुष्याचा विचारही करू शकत नाही मी. असं मला तोडू नका. वाटलं तर मी
झोप येत नाहीये ना? वाटलंच होतं मला. अहो पण किती फेऱ्या माराल? पाय दुखतील अशानं. तुला तरी येत होती का झोप? सारखी आपली या कुशीवरून त्या कुशीवर वळते. मला झोपा म्हणे. विचार करण्यापलीकडे काय करू शकतो आपण सांगा? राधिकाची फार काळजी वाटते हो. खूप अस्वस्थ व्हायला होत. काय चाललं असेल तिच्या मनात आता? अहो ती ती आपल्या जीवाचं काही बरं वाईट तर करून नाही घेणार ना? नाही नाही, शक्यच नाही. उगाच काहीतरी भलते सलते विचार डोक्यात आणू नकोस हा. राधिका इतका विचार नाही करणार. हा. म्हणजे तुझ्या मनात जी शंका येत होती ती माझ्याही मनात डोकावते हो. नाही, तशी राधिका धीराची आहे, पण ते असलं अविचार नाही करणार. पण काय प्रसंगी माणूस खचलेला असला ना की काही सुचत नाही त्याला. नको नको ते विचार त्या माणसाच्या डोक्यात येतात. काय एकतर तिला आधीच एवढा धक्का बसलाय. हे आपण जाऊन चल बघून येऊया आता. नको नको, आत्ता नको. झोपले असतील ते. ती कसली झोपते? तिच्या डोळ्यासमोर भविष्यातला अंधार आला असेल. तिला झोप लागणं शक्य आहे का? चल ये, आपण जाऊन तिला बघून येऊ. चल, फार फार तर काय परत येऊ. नको आत्ता नको. 6 वाजेपर्यंत वाट बघूया. गुरुनाथ असेल घरी. त्याला नाही आवडणार. रात्रीचे वाद आणि भांडणं नकोत आता. आणि जे काय होईल त्याचा त्रास शेवटी राधिकालाच भोगायचा ना. सांत्वन करायला असू आपण, पण त्याचा कितीसा उपयोग होणार सांगा? काय तर तू म्हणतेस तर नको जाऊया. ऐक, कसं काय घडलं ग? त्या पोरीनं कोणाचं काय वाकडं केलं मला सांग. तुला सांगतो, कधी कधी ना देवावरचा विश्वासच उडतो माझा. साध्या साध्या माणसांच्या नशिबी असले भोग आणतो तो. सारखा राधिकाचा चेहरा दिसतोय डोळ्यापुढे. डोळ्याला डोळा लागत नाही हो. असं म्हणतात, सणासुदीच्या दिवशी घरच्या लक्ष्मीचा अपमान होणं अशुभ असतं. आज गुरुनाथने दुखावलंय राधिकाला, तर याच्यापेक्षा विपरीत आणखी काही करू नकोस म्हणावं. देव असलाच ना तर त्याला हात जोडून माझी एक विनंती आहे. तिच्यावर जो काही आता प्रसंग आलाय ना त्याला तोंड देण्याचं बळ तिला मिळू दे रे.